आज ना मी बनवणार होते माठाची भाजी. माठाची भाजी, चपाती आणि टोमॅटोची चटणी, जी की डोशासोबतसुद्धा खाता येते, इडलीसोबत खाता येते आणि मेन म्हणजे इकडं ती खातात गरम गरम भातासोबत आणि खरंच खूप भारी लागते. तर त्यासाठी मी लसूण आणि भरपूर साऱ्या हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि माठाची भाजी फक्त कांदा, लसूण आणि हिरवी मिरची एवढंच मी टाकते फोडणीत. शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकत नाही. टोमॅटोच्या चटणीसाठी खूप सारे लाल लाल टोमॅटो कापून घेतले आणि इकडं माठाच्या भाजीला फोडणी देत होते. खरं तर मस्त झणझणीत माठाची भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप भारी लागते आणि बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा. भाकरीसोबत तर कुठली पण पालेभाजी छानच लागते आपली. पण बाजरी तर काय मला इथं मिळतच नाही. म्हणजे आपल्याकडं असते गावाकडं तशी बाजरी मिळत नाही, एकदम गोड गोड चविष्ट. तशी डी-मार्टमध्ये, मॉलमध्ये सगळंच मिळतं. हे टोमॅटोच्या चटणीसाठी मी शेंगदाणे, लसूण आणि हिरवी मिरची, त्यात चिंच आणि तीळ हे सगळं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. इकडे माझी तोपर्यंत माठाची भाजी झालीसुद्धा. कारण की एक वाफ दिली की पालेभाजी झाली किंवा झाकण ठेवण्याची सुद्धा गरज नसते पालेभाजीला. एक दोनदा आलटीपलटी केली की झाली रेडी भाजी. इकडे टोमॅटो आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकली आहे चटणीमध्ये आणि झाकण ठेवून मस्त टोमॅटो गळू द्यायचे, एकदम सॉफ्ट होऊ द्यायचे. त्यानंतर लगेचच चटणी खाण्यासाठी रेडी होऊन जाते आपली. आणि त्यावर जर आपल्याला पाहिजे असेल तर एकदम कडकडीत फोडणी आपण टाकू शकतो. जसे बाकीच्या चटण्यांना टाकतो, जिरे, मोहरी, कढीपत्त्याची, तर तशी आपण टाकू शकतो आणि तशी पण छान लागते. नाही टाकली तरी काही हरकत नाही आहे. माझ्या इकडं चपात्या झाल्या होत्या आणि चपात्या झाल्यानंतर मी असं दुधाचं पातेलं त्या गरम तव्यावर ठेवून देते. कारण की मग त्या गरम तव्याचा काहीतरी फायदा व्हावा असं वाटतं मला. दूध तर त्यातच तापून जातं. मग चटणी मी एका भांड्यात काढून घेतली. त्याला मी फोडणी नाही दिली वरतून, कारण की ऑलरेडी मी तेलातच फ्राय केलं होतं. मग परत पुन्हा वरून तेलाची फोडणी द्यायची तर नको म्हटलं. आणि ते भातासोबत खूप छान लागते ही चटणी. तुम्ही पण एकदा ट्राय नक्की करा. माझा मुलगा नाश्ता करून शाळेला निघून गेला आणि हे बघा दुपारी तर 15 ऑगस्टची पुन्हा तयारी चालू आहे. काहीतरी रॅली काढलेली होती त्यांनी, असं की हर घर तिरंगा असं 2-1 वर्षांपूर्वी झालं होतं ना, हर घर तिरंगा, प्रत्येकाने आपल्या घरावर झेंडा लावायचा. तर तशीच त्यांनी रॅली काढलेली होती. संध्याकाळी आमची अभ्यास करता करता मस्ती चाललेली होती आणि नंतर रात्री सगळे भांडे ते आवरून किचन मस्त स्वच्छ करून घेतलं. म्हणजे सकाळी परत किचन आपलं स्वच्छ किचन आपल्यासाठी वेलकम करतं. हां या चला लगा तयारीला. आणि आपल्याला पण सकाळी जरा फ्रेश वाटतं.